नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार. बेसिक मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, बेसिक मॅथमॅटिक्समधलं जे फर्स्ट युनिट आहे अल्जेब्रा या नावाचं, यामधलं सेकंड चॅप्टर आपलं चालू आहे डिटर्मिनंट. आणि या डिटर्मिनंटवरती ऑलरेडी आपण बेसिक्स जे लेक्चर्स आहेत ते अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघितले असणार. आता या लेक्चरमध्ये आपण काय करूयात की डिटर्मिनंटचं जे काही अप्लिकेशन आहे म्हणजे क्रॅमर्स रूल, हा क्रॅमर्स रूल आपण समजून घेणार आहोत. आणि ह्या क्रॅमर्स रूलवरती जे काही MSBTने आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न आपण वेगवेगळ्या व्हरायटीचे प्रश्न आपण इथं सोडवून घेणार आहोत. बघा, सुरुवातीला आपण स्टडी केलं की एक्झॅक्टली डिटर्मिनंट असतो काय, त्याची डेफिनेशन बघितली. त्यानंतर डिटर्मिनंटची ऑर्डर काय असते, रो काय असतो, कॉलम काय असतो आपण बघितलं. 2/2 चा डिटर्मिनंट कसा सोडवायचा ते आपण शिकलो मित्रांनो. नंतर 3/3 चा डिटर्मिनंट सोडवायला आपण शिकलोय. आणि आता आपल्याला त्याचं काय करायचं की अप्लिकेशन करायचं. म्हणजे क्रॅमर्स रूल हे एक प्रकारचं डिटर्मिनंटचं अप्लिकेशन आहे. काय आहे बरं हा क्रॅमर्स रूल? क्रॅमर्स रूलचा वापर करून आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचं सोल्युशन फाइंड आउट करतो. ओके, चला मग मी आता तुम्हाला आधी समजून सांगतो. सुरुवातीला जेव्हा काही मी समजून सांगेल क्रॅमर्स रूलमध्ये, तर मी काही नोटेशनचा वापर करणार आहे इथं. एकदा ते व्यवस्थित समजून घ्या, स्टेप्स व्यवस्थित समजून घ्या, त्यानंतर मग आपण बरेचसे प्रश्न इथं सोडवणार. त्यामुळे तुमची कन्सेप्ट ही खूप चांगली होणार. ओके, चला मग आता आपण सुरुवात करूया. मित्रांनो, इथे मी काय करणार आहे की सुरुवातीला एक सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मी कन्सिडर करतोय. सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मी कन्सिडर करतोय. बघा, लक्ष द्या. सपोज माझ्याकडे गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आहे. गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. ओके, आता याचा अर्थ समजून घ्या. इथं प्रश्न आहे की सर व्हॉट इज लिनियर इक्वेशन? ज्या इक्वेशन मध्ये सगळ्या व्हेरिएबलची पॉवर असते 1. व्हेरिएबलची पॉवर जर का 1 असेल तर त्याला आपण म्हणतो लिनियर इक्वेशन. ओके, आता इथं सिस्टीम वर्ड यूज केलाय. सिस्टीमचा अर्थ काय? 2 इक्वेशन, 3 इक्वेशन, 4 इक्वेशन, 5 इक्वेशन, म्हणजे थोडक्यात 2 किंवा 2पेक्षा जास्त इक्वेशन यांचा एकत्र विचार करणं म्हणजे सिस्टीम. लक्षात घ्या काय म्हणतोय मी. जेव्हा प्रत्येक व्हेरिएबल इक्वेशन मध्ये प्रेझेंट असणाऱ्या व्हेरिएबलची पॉवर जर 1 असेल, सगळ्या व्हेरिएबलची पॉवर जर 1 असेल तर त्याला म्हणायचं लिनियर इक्वेशन. आणि 2 किंवा 3, 4, 5, 2 किंवा 2पेक्षा जास्त इक्वेशन एकत्रित जेव्हा आपण त्यांचा विचार करतो तेव्हा आपण त्याला म्हणतो सिस्टीम ऑफ द लिनियर इक्वेशन. मग या सिस्टीमचं सोल्युशन आपल्याला फाइंड आउट करायचंय. सोल्युशन फाइंड आउट करायचंय म्हणजे काय की त्यामध्ये प्रेझेंट असणारे जे अननोन्स आहेत त्यांच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ओके, चला मग आता आपण काय करूया की गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन, एक सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मी इथं कन्सिडर करतो. बघा, ती अशा पद्धतीची आहे. a1x प्लस b1y प्लस c1z इज इक्वल टू d1. नंतर a2x प्लस b2y प्लस c2z इज इक्वल टू d2. नंतर मित्रांनो a3x प्लस b3y प्लस c3z इज इक्वल टू d3. मित्रांनो, अशा पद्धतीची ही एक सिस्टीम मी कन्सिडर केलेली आहे. इथं जर का तुम्ही बघितलं, लक्ष द्या व्यवस्थित, आधी समजून घ्या. या सिस्टीम मध्ये राजांनो x, y आणि z, हे x, y आणि z जे आहेत ना रे, यांना म्हणतात व्हेरिएबल. x, y, z ला काय म्हणतात? व्हेरिएबल. लक्षात घ्या, इथं प्रेझेंट असणारे जे x, y, z आहे, वेअर या इक्वेशन मध्ये जो x, y, z यांना म्हटलं जातं व्हेरिएबल्स. यांना मराठीत आपण 10वी पर्यंत जे विद्यार्थी मराठी बॅकग्राऊंडचे असतील याला आपण चल म्हणायचो, चल, व्हेरिएबल्स. ओके, हे काय आहेत? व्हेरिएबल्स. ठीक आहे, व्हेरिएबल्स. त्यानंतर इथं जर तुम्ही लक्षात घेतलं तर x हा जो व्हेरिएबल आहे तर त्याचे a1, a2, a3 हे कोइफिशियंट्स आहेत. यांना काय म्हणतात? कोइफिशियंट्स. सो x चे कोइफिशियंट कोणते आहेत? बघा, x चे कोइफिशियंट्स बघा, x चे कोइफिशियंट्स कोणते आहेत? इथं पहिल्या इक्वेशन मध्ये आहे a1, दुसऱ्या इक्वेशन मध्ये आहे a2 आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये आहे a3. सो a1, a2 आणि a3 हे x चे कोइफिशियंट्स झाले. त्यासोबतच जर तुम्ही बघितलं तर y चे कोइफिशियंट्स कोणते आहेत? बघा, y चे कोइफिशियंट्स बोला कोणते आहेत? y चे कोइफिशियंट तुमच्या लक्षात येणार पहिल्या इक्वेशन मध्ये b1, दुसऱ्या इक्वेशन मध्ये b2 आणि तिसऱ्या इक्वेशन मध्ये b3. सो a1, a2, a3 हे x चे कोइफिशियंट झाले. मराठीत त्याला आपण सहगुणक म्हणतो. आणि b1, b2, b3 हे काय झाले? y चे कोइफिशियंट झाले. जरी राजांनो तुम्ही मराठी बॅकग्राऊंडचे असाल तरी आता यापासून पुढे इंग्लिश मधल्या ज्या टर्म्स आहेत ना या समजून घेत चला आणि तीच नावं लक्षात ठेवा, कारण यापुढे सगळ्या गोष्टी तुम्ही इंग्लिश मधनं शिकणार आहात. 10th पर्यंत तुमचं मराठी बॅकग्राऊंड होतं. ओके,
इथपर्यंत तुम्ही शिकलात, काय अडचण नाही किंवा काय हरकत नाही, पण येणाऱ्या गोष्टी ज्या काही मिळतील आता तुम्हाला त्या इंग्लिशमध्ये लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सो एक्सचे सहगुणक येताना कोइफिशियंट म्हणतो आपण, वायचे कोइफिशियंट आणि त्याचप्रमाणे आता झेडचे कोइफिशियंट बघू राजांनो. तर बघा झेडचे जे कोइफिशियंट आहेत, झेडचे कोइफिशियंट्स ओके काय आहेत मग झेडचे कोइफिशियंट C1 C2 आणि C3, C1 C2 C3. मित्रांनो हे झाले झेडचे कोइफिशियंट. याच्या सोबतच तुमच्या लक्षात येणार की इक्वल साइडच्या राईट हँड साइडला D1 D2 आणि D3 प्रेझेंट आहेत. यांना म्हणतात कॉन्स्टंट. यांना काय म्हणतात? कॉन्स्टंट्स. इथं कॉन्स्टंट्स कोणकोणते आहेत? D1 D2 आणि D3. म्हणजे तुम्हाला याची ओळख झाली आता लक्षात घ्या. परत एकदा सगळ्यांनी समजून घ्या. इथं 3 इक्वेशन दिलेत, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3. सो 3 इक्वेशन एकत्रित विचार करतोय म्हणजे ही झाली एक सिस्टीम. याच्यात प्रेझेंट असणारे जे व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबल्स x y z यांची पॉवर चेक करा. x ची पॉवर 1, y ची पॉवर 1, z ची पॉवर 1. तिघ इक्वेशन मध्ये x y आणि z ची पॉवर आहे 1 म्हणून यांना म्हणतात लिनियर इक्वेशन. सो ही लिनियर इक्वेशनची एक सिस्टीम तयार झाली. बरोबर. आता मित्रांनो हे जे कोइफिशियंट्स मी म्हटले ना A1 A2 A3 B1 B2 B3 C1 C2 C3 यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या असतात. त्या रिअल व्हॅल्यू असू शकतात किंवा कॉम्प्लेक्स व्हॅल्यू असू शकतात, इमॅजिनरी असू शकतात. या व्हॅल्यू आपल्याला माहिती असतात. D1 D2 D3 या व्हॅल्यू सुद्धा दिलेल्या असतात. मग इथं अननोन कोण राहिलं? तर x1 x y z हे जे व्हेरिएबल्स असतात राजांनो, हे व्हेरिएबल असतात अननोन्स. हे व्हेरिएबल जे असतात ते कसे असतात? अननोन्स. लक्षात घ्या हे व्हेरिएबल आपल्याला माहिती नाही, यांच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती नसतात. परत एकदा सांगतो लक्षात घ्या. सगळे कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट यांच्या व्हॅल्यू आपल्याला दिल्या जातात, प्रश्नात आपल्याला दिलेल्या असतात. मग अननोन कोण आहे? तर अननोन असतात व्हेरिएबल्स. आणि जेव्हा प्रश्न विचारला जातो की सॉल्व दिस सिस्टीम बाय युजिंग XYZ मेथड किंवा बाय युजिंग क्रॅमर्स रूल मेथड, तर याचा अर्थ काय? सॉल्व करणं म्हणजे सोल्युशन फाइंड आउट करणं म्हणजे काय की याच्यामध्ये जे अननोन्स आहेत, अननोन्स कोण आहे? व्हेरिएबल. म्हणजेच काय? XYZ. तर आपल्याला यांच्या व्हॅल्यू शोधायच्या असतात. काय म्हणतोय मी? लक्षात येते? यांच्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. मग ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्याची एक मेथड आहे, त्याचं नाव आहे क्रॅमर्स रूल. समजतंय मी काय म्हणतोय? सो ही जी सिस्टीम दिलेली आहे, या सिस्टीम मध्ये जे अननोन्स आहेत XYZ ज्याला व्हेरिएबल म्हणतो आपण, त्याची व्हॅल्यू शोधण्याची पद्धत आहे क्रॅमर्स रूल. सो ही व्हॅल्यू आता आपण शोधणार आहोत बाय युजिंग क्रॅमर्स रूल. बाय युजिंग क्रॅमर्स रूल. ओके. मग आता बाय युजिंग क्रॅमर्स रूल ही व्हॅल्यू कशा पद्धतीने मिळते मी तुम्हाला इकडे समजून सांगतो. लक्षात घ्या. जर का ही सिस्टीम असेल मित्रांनो, मी इथं पेन वेगळा यूज करतो, बघा लक्षात द्या. जर का ही सिस्टीम असेल देन बाय युजिंग क्रॅमर्स रूल, by using Cramer's rule, solution is लक्षात घ्या x is equal to बाय युजिंग क्रॅमर्स रूल. याचं सोल्युशन बघा अशा पद्धतीने देता येतं. इथं असणारा जो x आहे, x त्या x ची व्हॅल्यू ax is equal to डेल्टा सफिक्स x डिवाइडेड बाय कॅपिटल डेल्टा. जो y आहे, y ची व्हॅल्यू असते डेल्टा सफिक्स y डिवाइडेड बाय कॅपिटल डेल्टा. आणि जो z आहे त्याचा अर्थ होतो डेल्टा सफिक्स z डिवाइडेड बाय कॅपिटल डेल्टा. मित्रांनो याचा वापर करून आपण डायरेक्टली सोल्युशन फाइंड आउट करतो. लक्षात घ्या. सगळ्यांनी परत लक्षात द्या. मी काय म्हटलं तुम्हाला? सिस्टीम सॉल्व करा म्हणजे काय? सिस्टीम सॉल्व करणं म्हणजे त्या सिस्टीम मध्ये प्रेझेंट असणारे जे अननोन्स आहेत XYZ यांच्या व्हॅल्यू शोधणं म्हणजे सिस्टीम सॉल्व करायची. आता इथे x ची व्हॅल्यू कशी मिळेल तुम्हाला? डेल्टा x डिवाइडेड बाय डेल्टा. y ची व्हॅल्यू काय मिळेल? डेल्टा y डिवाइडेड बाय डेल्टा. z ची व्हॅल्यू काय असेल? डेल्टा z डिवाइडेड बाय डेल्टा बाय युजिंग क्रॅमर्स रूल. पण मग इथं मला प्रश्न पडतो की सर अहो डेल्टा म्हणजे काय किंवा डेल्टा x, डेल्टा y आणि डेल्टा z काय आहेत एक्झॅक्टली? तर मित्रांनो डेल्टाचा अर्थ होतो डिटर्मिनंट. डेल्टाचा काय अर्थ होतो? डिटर्मिनंट. सो हा जो डिनॉमिनेटरचा डेल्टा आहे तो डिटर्मिनंट आहे. कुणाचा? कोइफिशियंटचा डिटर्मिनंट. नंतर डेल्टा x, डेल्टा y, डेल्टा z. जर मला ह्या व्हॅल्यू जर का भेटल्यात तर त्या व्हॅल्यू आपण इथं सबस्टिट्यूट करणार आणि XYZ ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. आहे का नाही सोपं? मग बघा इथं असणार आता
वेअर आता कॅपिटल डेल्टा काय असतो ते तुम्हाला मी सांगतो. सो कॅपिटल डेल्टा म्हणजे काय, कोइफिशियंटचा डिटर्मिनंट, कोइफिशियंटचा डिटर्मिनंट कॅपिटल डेल्टा. मग आता बघा सगळ्यात आधी डिटर्मिनंट आपण एक बार ब्रॅकेटमध्ये दाखवतो. तर पहिला जो काही कॉलम येणार तो एक्सचे कोइफिशियंट. बोला मग एक्सचे कोइफिशियंट कोणते आहेत रे, एक्सचे कोइफिशियंट A1 A2 A3 एक्सचे कोइफिशियंट. दुसरा कॉलम वायचे कोइफिशियंट B1 B2 B3 आणि तिसरा जो आहे झेडचे कोइफिशियंट C1 C2 C3. आलं का लक्षात. सो हा झाला कोइफिशियंट मॅट्रिक्स किंवा सॉरी कोइफिशियंटचा डिटर्मिनंट. सो कॅपिटल डेल्टा म्हणजे काय, जे कोइफिशियंट्स आहेत एक्सचे कोइफिशियंट वायचे कोइफिशियंट झेडचे कोइफिशियंट त्यांचा डिटर्मिनंट म्हणजे कॅपिटल डेल्टा. मग मित्रांनो याची जर का व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली, याची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली तर बघा डिनॉमिनेटरला तुम्ही यूज करू शकता. पण इथं कंडिशन आहे की ही व्हॅल्यू दिस व्हॅल्यू शुड नॉट बी इक्वल टू 0. ही व्हॅल्यू 0 येता कामा नये. का बरं सर, अहो राजा 0 जर का ही व्हॅल्यू आली तर 0 ने डिवाइड करता येईल का आपल्याला, नाही करता येणार. त्यामुळे ही व्हॅल्यू 0 नको, ही एक कंडिशन इथं आहे. नेक्स्ट की जो डेल्टा एक्स आहे त्याचा अर्थ काय होतो, डेल्टा एक्सचा अर्थ काय होतो. याच्या अगोदर मी काय करतो की या सगळ्या गोष्टी थोड्याशा स्मॉल करून घेतो. इथं याला मी थोडंसं इथं बाजूला घेतो. ठीक आहे, चला द्या लक्ष. बघा सो इथं असणारा जो डेल्टा एक्स आहे राजांनो, डेल्टा एक्स, तो डेल्टा एक्सचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. एक्स आहे ना एक्स, तर एक्सचे कोइफिशियंट सोडून द्यायचे, वाय आणि झेडचे कोइफिशियंट लिहून घ्या. वाय आणि झेडचे कोइफिशियंट बोला. वायचे कोइफिशियंट कुठे असतील, सेकंड कॉलम मध्ये B1 B2 आणि B3 हे झाले वायचे कोइफिशियंट. झेडचे कोइफिशियंट C1 C2 आणि C3 हे झाले झेडचे कोइफिशियंट. आता फक्त राहिले काय, पहिला कॉलम. तर पहिल्या कॉलम मध्ये काय करायचं मित्रांनो, इकडे लक्ष द्या. पहिल्या कॉलम मध्ये काय करायचं, तर पहिल्या कॉलम मध्ये कॉन्स्टंट रिप्लेस करायचे D1 D2 आणि D3. लक्षात घ्या, जेव्हा डेल्टा एक्स काढायचा असेल एक्स, तर एक्सचे जे कोइफिशियंट आहेत एक्सच्या कोइफिशियंटला कॉन्स्टंटने रिप्लेस करायचं. बाकीचे वाय आणि झेडचे कोइफिशियंट ॲज इट इज ठेवायचे. ओके, मग आता मला पाहिजे दुसरा एलिमेंट काय, डेल्टा वाय. डेल्टा वाय, तर डेल्टा वाय बघा कुणाचा डिटर्मिनंट आहे. तर डेल्टा वाय मध्ये इथं वाय आहे ना, तर वायचा जो काही कॉलम आहे, वायचा वाय कोइफिशियंटचा जो कॉलम आहे त्याला आता रिप्लेस करायचं. कशाने रिप्लेस करणार, कॉन्स्टंटने. मग वायचा इथं असतो D1 D2 D3 आणि बाकीचे आहेत तसेच A1 A2 आणि A3. नंतर हा C1 C2 आणि C3. ओके, मग बघा डेल्टा झाला, डेल्टा एक्स झाला, डेल्टा वाय झाला. आता राहिला काय, आणि आता फक्त राहिला डेल्टा झेड. मग आता डेल्टा झेड आहे ना, हा तर एक्सचे ॲज इट इज राहणार A1 A2 A3 B1 B2 आणि B3 हे ॲज इट इज. आता फक्त झेड म्हणजे काय, इथं कॉन्स्टंटने रिप्लेस करणार आपण. D1 हा झाला D2 हा झाला D3. ठीक आहे, या अशा पद्धतीने हे बघा समजतंय तुम्हाला. आता इथं हे चारही व्हॅल्यूज कॅल्क्युलेट झाल्यात. डेल्टाची व्हॅल्यू डेल्टा एक्स डेल्टा वाय डेल्टा झेड ह्या चार कॅल्क्युलेट केलेल्या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा, तुम्हाला सोल्युशन मिळालं. हा याला म्हणतात क्रॅमर्स रूल. याला काय म्हणतात, क्रॅमर्स रूल. परत सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. एकदा मी परत सगळं हे व्यवस्थित एक्सप्लेन करतो, नंतर मी याची उदाहरणं घेणार आहे, एक्झाम्पल्स घेऊयात, नंबर ऑफ क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करणार. तेव्हा ही कन्सेप्ट तुमच्या डोक्यात कायमस्वरूपी पक्की बसेल. मित्रांनो याचं इम्पॉर्टंट एवढं आहे, आता तुम्ही डिप्लोमा करताय, नंतर तुम्ही इंजिनिअरिंग करणार, नंतर तुम्ही ME MTechला जाणार, तर मित्रांनो क्रॅमर्स रूल हा तुम्हाला खूप वेळेस कामात येणार आहे. आणि क्रॅमर्स रूल आला म्हणजे डिटर्मिनंटची तिथं गरज असतेच असते. फक्त आपल्याला आपल्या परीक्षेपुरता विचार नाही करायचा आहे, अरे ह्या परीक्षेत तुम्हाला चांगले मार्क्स तर मिळणारच, 100% तुम्हाला चांगले मार्क्स मिळणार. काही विद्यार्थी आउट ऑफ मार्क्स घेतील जे सिन्सियर असतील, लक्षात घ्या. पण या कन्सेप्ट तुम्हाला आता पुढे जीवनभर कामात येणार आहे. जोपर्यंत तुम्ही अभ्यास सोडत नाही तोपर्यंत, हे लक्षात घ्या. जोपर्यंत मॅथमॅटिक्सचा अभ्यास सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला हे डिटर्मिनंट कामात येणार आहे. ज्या दिवशी अभ्यास सोडला त्या दिवशी मग काही गरज नाही याची, हे लक्षात घ्या मी काय म्हणतोय. तर परत लक्षात घ्या सगळ्यांनी, ही सिस्टीम दिलेली आहे आपल्याला. ओके, या सिस्टीम मध्ये एक्स वाय झेड हे काय आहेत, अननोन्स आहेत, व्हेरिएबल्स आहेत, यांची व्हॅल्यू शोधायची आपल्याला. त्यानंतर A1 A2 आणि A3 हे एक्सचे कोइफिशियंट झालेत, B1 B2 B3 हे वायचे कोइफिशियंट झालेत, C1 C2 C3 हे झेडचे कोइफिशियंट झाले, आणि इथं असणारा जो D1 D2 आणि D3 हे आहेत कॉन्स्टंट. क्रॅमर्स रूलने एक्स वाय झेड या अननोनची व्हॅल्यू कशी लिहिता येते, डेल्टा एक्स बाय डेल्टा, y इज इक्वल टू डेल्टा वाय बाय डेल्टा, z इज इक्वल टू डेल्टा झेड बाय
डेल्टा. अशा पद्धतीने आपण एक्स वाय झेडची व्हॅल्यू डायरेक्टली काढतो. पण सर इथं असणारा डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा झेड किंवा डेल्टा हे काय आहेत? हे सगळे डिटर्मिनंट आहेत. हे काय आहे? डिटर्मिनंट. सगळ्यात पहिल्यांदा आपण घेऊया डेल्टा, डिनॉमिनेटरवाला. तर डिनॉमिनेटरवाला डेल्टा म्हणजे काय? एक्स कोइफिशियंट, वाय कोइफिशियंट आणि झेड कोइफिशियंटचा डिटर्मिनंट. एक्सचे जे कोइफिशियंट आहेत A1 A2 A3, वायचे कोइफिशियंट B1 B2 B3, झेडचे कोइफिशियंट C1 C2 C3 जसे आहे तशाच पद्धतीने लिहा आणि त्यांचा जो काही डिटर्मिनंट असेल त्याला म्हणतात डेल्टा. आता डेल्टा एक्स आहे ना, तर फक्त एक्सचा जो कॉलम असतो तिथं कॉन्स्टंट टाकायचे D1 D2 D3, बाकीचे ॲज इट इज ठेवायचे. डेल्टा वायचा जो कॉलम आहे तिथं फक्त कॉन्स्टंट टाकायचे D1 D2 D3, बाकीचे ॲज इट इज ठेवायचे. डेल्टा झेड फक्त झेडच्या कॉलमला काय करणार? कॉन्स्टंट रिप्लेस करणार D1 D2 D3, बाकीचे आहे तसंच ठेवायचं. सो अशा पद्धतीने ह्या 4 व्हॅल्यू जर तुम्हाला भेटल्यात त्या इथं सबस्टिट्यूट करा. इथं सबस्टिट्यूट केलं का तुमचा आन्सर आला. ठीक आहे. हा झाला मित्रांनो क्रॅमर रूल. आधी तुम्हाला मी तो समजून सांगितला. आता व्हिडिओला पॉज करायचं, हे बोर्डवरचं सगळं तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. आता आपण याच्यावरची एक्झाम्पल सोडवूयात. ओके. एक्झाम्पल समजल्यानंतर मग तुमची कन्सेप्ट कायमस्वरूपी पक्की होऊन जाईल. लिहून घ्या. ओके. चला मग आता मी घेतो पहिलं क्वेश्चन नंबर 1. पहिला प्रश्न इथं मी घेतो. चला नंबर 1, solve the given system by Cramer's rule. ओके. गिवन सिस्टीम, एक सिस्टीम आपल्याला दिली जाईल, ती आपल्याला सॉल्व्ह करायची बाय क्रॅमर्स रूल. आता बघा ती सिस्टीम अशा पद्धतीने दिली. एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 3. नंतर एक्स मायनस ऑफ वाय प्लस झेड इज इक्वल टू 1 आणि एक्स प्लस वाय मायनस ऑफ 2 टाइम्स झेड इज इक्वल टू 0. मित्रांनो बघा अशी ही सिस्टीम दिलेली आहे. सो 3 व्हेरिएबल्स आहेत एक्स वाय झेड आणि 3 इक्वेशन्स आहेत. सो 3 व्हेरिएबल आणि 3 इक्वेशन्स अशा पद्धतीची सिस्टीम दिली. हा क्वेश्चन मित्रांनो समर एक्झाम 2019 मध्ये विचारला गेलेला आहे. ओके. हा क्वेश्चन जो आहे कधी विचारलाय? समर एक्झाम 2019 मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, लक्षात घ्या. याला आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. तर ही जी सिस्टीम दिलेली आहे त्याला कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचं? आपल्याला सॉल्व्ह द गिवन सिस्टीम बाय युजिंग क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. आता लिहिण्याची एक पद्धत असते, व्यवस्थित लक्षात घ्या. क्रॅमर्स रूलने आधी आपल्याला माहिती आहे की क्रॅमर्स रूलचा वापर करून एक्स कसा कॅल्क्युलेट करतो आपण? डेल्टा एक्स बाय डेल्टा, बरोबर. वाय बरं कसा कॅल्क्युलेट करतो? डेल्टा वाय बाय डेल्टा. नंतर झेड कसा कॅल्क्युलेट करतो आपण? डेल्टा सफिक्स झेड डिवायडेड बाय डेल्टा. या वेळेने आपण एक्स वाय झेड कॅल्क्युलेट करतो, हे आपल्याला माहिती. ठीक आहे. पण लिहिताना कारण आपल्याला मार्क्स पाहिजेत आणि खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला लिहायचंय, तर लक्षात घ्या कशा पद्धतीने याला लिहिलं जातं. लक्षात घ्या. बघा मित्रांनो. ओके. सो गिवन सिस्टीम जी आहे ती ॲज इट इज लिहून घ्यायची. गिवन सिस्टीम. ओके. ॲज इट इज परत लिहून घ्या. एक्स प्लस वाय प्लस 3 इज इक्वल टू 3. ओके. नंतर एक्स मायनस ऑफ वाय प्लस झेड, हा जो आहे ना एक्स प्लस वाय प्लस झेड आहे, झेड 3 नाही, जस्ट 1 मिनिट. हा जो आहे हा इथला हा झेड आहे, झेड. ठीक आहे. हा काय आहे? झेड. इथं आहे झेड. ओके. झेड. इथं काय ना? झेड. हां. एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 3, एक्स मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू 1 आणि तिसरं इक्वेशन ॲज इट इज लिहून घ्या. एक्स प्लस वाय मायनस ऑफ 2z इज इक्वल टू 0. ही गिवन सिस्टीम आहे. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? सगळ्यात आधी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिनॉमिनेटरचा कॅपिटल डेल्टा. डिनॉमिनेटरचा डेल्टा म्हणजे तो डिटर्मिनंट असतो. कोणाचा डिटर्मिनंट असतो? कोइफिशियंटचा डिटर्मिनंट असतो. ओके. ओके. मग पहिली स्टेप, फर्स्ट नंबर 1, स्टेप नंबर 1, फर्स्ट फाइंड आउट कॅपिटल डेल्टा. आपल्याला काय फाइंड आउट करायचं? फर्स्ट फाइंड आउट दी कॅपिटल डेल्टा. मग कॅपिटल डेल्टा काय असतो? बोला. कॅपिटल डेल्टा किंवा सिम्पली डेल्टा
हा काय असतो बघा, दोन प्रकारचे डेल्टा असतात मित्रांनो, पुढे तुम्ही शिकणार. हा एक स्मॉल डेल्टा असतो आणि हा असतो कॅपिटल डेल्टा. कॅपिटल डेल्टा म्हणजे डिटर्मिनंटचं नोटेशन आपण इथे दाखवतोय. मग तो काय असतो, इट इज दी डिटर्मिनंट ऑफ कोइफिशियंट मॅट्रिक्स. मित्रांनो कोइफिशियंट, एक्सचा कोइफिशियंट काय आहे इथं 1, दुसऱ्या इक्वेशन मध्ये 1, तिसऱ्या इक्वेशन मध्ये 1. वायचा कोइफिशियंट बोला, पहिल्या इक्वेशन मध्ये 1, दुसऱ्या इक्वेशन मध्ये -1, तिसऱ्या इक्वेशन मध्ये +1. बरोबर. पुढे आता झेडचा कोइफिशियंट काय आहे 1, झेडचा कोइफिशियंट काय आहे 1, इथं काय आहे -2. हा झाला आपला कॅपिटल डेल्टा. ओके, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ द कोइफिशियंट्स, कोइफिशियंटचा डिटर्मिनंट. आता याला सॉल्व्ह करू आणि याचा आन्सर आपण आधी फाइंड आउट करू, नंतर मग डेल्टा एक्स, डेल्टा वाय आणि डेल्टा झेड त्यांना आपण नंतर कॅल्क्युलेट करू. आधी याचा आन्सर तर फाइंड आउट करूया. ओके, चला मग आता मी याचा आन्सर फाइंड आउट करतो. ओके, चला. सो विच इज इक्वल टू दिस डेल्टा इज इक्वल टू, बोलो आता याचा आन्सर. आता तुम्हाला डिटर्मिनंट फास्ट मध्ये सॉल्व्ह करता आला पाहिजे. सगळ्यात आधी आपण काय करतो की हा 1 इथला घेतो, मग हा झाला 1. आता ब्रॅकेटमध्ये डायरेक्टली फास्ट कॅल्क्युलेशन करणार मी. हा ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये त्यांना डिलीट करून यांचं काय करायचं, प्रोडक्ट करायचं. मग आता ह्याचा प्रोडक्ट किती येणार, -1 × -2 म्हणजे हा झाला +2. ओके, नंतर हा 1 × 1 म्हणजे झाला 1, पण तो येणार मायनस मध्ये 1. ओके, दुसरा एलिमेंट जेव्हा घेणार तेव्हा त्याची साईन असते मायनस. आता तो ज्या रो मध्ये आहे, हा जो आहे ज्या कॉलम मध्ये आहे किंवा ज्या रो मध्ये ते डिलीट केल्यानंतर, हा 1 ज्या कॉलम मध्ये आहे किंवा ज्या रो मध्ये ते डिलीट केल्यानंतर 1 1 1 -2, मग 1 × -2, 1 × -2 आणि 1 × 1. ओके, अशा पद्धतीने. मग बघा 1 × -2 मित्रांनो तो आला -2, मायनस 1 × 1 हा झाला 1. ओके, आता राहिला तिसरा एलिमेंट जो आहे +1, तो काय आहे +1. आता हा +1 घेतल्यानंतर तो ज्या रो मध्ये आहे किंवा ज्या कॉलम मध्ये डिलीट करा. 1 × 1 हा झाला 1, मायनस -1 × 1 दॅट इज -1, पण ऑलरेडी इथं मायनस साईन आहे असल्यामुळे हा झाला +1. ठीक आहे, हा झाला. आता याला फक्त सॉल्व्ह करा आणि याचा आन्सर लिहा. बघा हा 2 - 1 म्हणजे तो झाला 1 आणि 1 ने 1 मल्टिप्लाय करा ते होणार 1च येणार. -2 -1 -3 आणि -3 × -1 सो इट बिकम +3. 1 + 1 याचा आन्सर आला 2, 2 × 1 +2 आणि हा झाला डेल्टा. सो देअरफॉर डेल्टाचा आन्सर किती येत आहे, 2 आणि 1 3 आणि 3 6. हा झाला मित्रांनो डेल्टा, हा झाला डेल्टा. याला मी म्हणतो 1, नंबर 1. ओके, हा झाला डेल्टा. अशा पद्धतीने मित्रांनो आता यानंतर हे जे कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन थोडे फास्ट करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, इथं कॅल्क्युलेशन थोडे फास्ट करण्याचा प्रयत्न करा. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर आता याच्यामध्ये असणाऱ्या ज्या बारीक बारीक स्टेप आहेत त्यांना पण मार्क असतात का. लक्षात घ्या, हा पूर्ण क्वेश्चन आहे विचारला आपल्याला 4 मार्काला, तर त्यावेळेस ह्या गोष्टींना महत्व आहे की पहिल्यांदा तुम्ही काय फाइंड आउट करताय त्याचा आलेलं आन्सर. 4 गोष्टी काढायच्यात आपल्याला, डेल्टा, डेल्टा एक्स, डेल्टा वाय, डेल्टा झेड. त्यांच्या बरोबर व्हॅल्यूला आन्सर मार्क आहेत, हे लक्षात घ्या. त्यांच्या बरोबरच्या व्हॅल्यूला आन्सर आहे, मार्क आहेत. सो हा डेल्टाचा आन्सर किती आला आता 1. आता सेकंड स्टेप मध्ये आपण काय फाइंड आउट करूया, लक्ष द्या. नाव फाइंड आउट डेल्टा सफिक्स एक्स. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, डेल्टा सफिक्स एक्स. ठीक आहे, मग बोला डेल्टा सफिक्स एक्स काय असतो रे, डेल्टा सफिक्स एक्स काय असतो. आता इथं एक्स आहे ना, एक्स असल्यामुळे काय करणार, एक्सचा जो कॉलम आहे त्याला रिप्लेस करायचं. कशाने रिप्लेस करायचं, कॉन्स्टंटने. मग कॉन्स्टंट काय आहे 310. बाकी वाय आणि झेडच्या ॲज इट इज. मग वायचे काय आहेत 1 -1 1 आणि झेडचे काय आहेत 1 1 -2 1 1 -2. ओके, चला याचा आन्सर फाइंड आउट करूया आपण. बघा लक्ष द्या, पहिल्यांदा 3, हा 3 ॲज इट इज. ओके, नंतर काय करणार, हा -1 आणि -2 सो इट बिकम +2. प्रोडक्ट करायचा आहे त्यांचा +2 -1 × 1 1. ओके, आता तुम्हाला डिटर्मिनंट चांगला जमतो असं मी समजतोय आणि तो आलाच पाहिजे. जर येत नसेल तर बरेचसे प्रश्न अवेलेबल आहेत बुक्समध्ये, ते डिटर्मिनंटचे प्रश्न सॉल्व्ह करा. कसा सोडवायचा ते आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी केलेला आहे, त्यांचा वापर करा, जास्तीत जास्त प्रश्न सोडवा आणि मग तुम्हाला इथं लक्षात येईल की डिटर्मिनंट आपण कसं सोडवतोय. मग हा 3 जो आहे याचा आणि याचा मल्टिप्लिकेशन केलं, -1 लक्षात घ्या, -1. दुसरा एलिमेंट घेताना -1, तो ज्या कॉलम मध्ये ज्या रो मध्ये आहे ते सोडून 1 × -2 -2, 0 × 1 0. ओके, प्लस तिसरा एलिमेंट काय आहे 1, तिसरा काय आहे 1.
ओके, मग तो ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये तो सोडा 1 × 1 1 मायनस -1 × 0 0. हे अशा पद्धतीने आपण इथपर्यंत आलो. ओके, चला आता याचा फायनल आन्सर कॅल्क्युलेट करूया मित्रांनो. 2 - 1 म्हणजे येणार 1 आणि दॅट 1 × 3 म्हणजे हा काय येणार 3. लक्षात घ्या, -2 मधून 0 गेला -2 आणि दॅट -2 × -1 हा झाला मित्रांनो +2. पुढे 1 × 1 हा झाला 1. मग याचा आन्सर किती आला रे 6. हा झाला इथं 1. याचा आन्सर किती आलं 3 आणि 2 5 आणि 1 6. मित्रांनो डेल्टा एक्स ची व्हॅल्यू किती येते 6. मी ती इथं लिहून देतो. सो देअरफॉर इथं डेल्टा एक्स किती आला, डेल्टा एक्स इज इक्वल टू 6. याला म्हणतो 2. डेल्टा एक्स आला 6. चला आता इकडे बाजूला जाऊया आपण. ओके, याला थोडंसं वरती लिहून घेतो मी. थोडंसं वरती शिफ्ट करतो. ठीक आहे, चला ओके. हे सगळ्यात आधी, त्याच्यानंतर हे, आता तिकडे. आता काय लागेल आपल्याला डेल्टा वाय. बोलो, पण डेल्टा वाय कसा कॅल्क्युलेट करतो आपण, डेल्टा वाय. वाय म्हटले ना सर तुम्ही, मग आपण काय करणार, फक्त वायचा जो काही कोइफिशियंट्स आहे त्याला रिप्लेस करणार. मग 100 कोइफिशियंट ॲज इट इज. 100 कोइफिशियंट काय 1 1 1 हे 100 कोइफिशियंट. आता वायच्या कोइफिशियंटला कशाने रिप्लेस करायचं, कॉन्स्टंट व्हॅल्यूने, जी की आहे 3 1 0. आणि झेडचे कोइफिशियंट ॲज इट इज 1 1 -2 हे ॲज इट इज. ओके, चला मग आता याचा आन्सर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. बघा रे, पहिल्यांदा आहे 1. मग 1 ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये डिलीट करा. 1 × -2 -2 0 × 1 -0 -3. दुसरा एलिमेंट घेताना मायनस, तो ज्या रो मध्ये ज्या कॉलम मध्ये त्याला डिलीट करा. 1 × -2 -2 मायनस 1 × 1 हा आला 1. आता तिसरा एलिमेंट +1 रो कॉलम डिलीट करा. 1 × 0 0 मायनस 1 × 1 1. याला आता फक्त सॉल्व्ह करायचंय खाली. मग बोला आता मला सांगा, याचा आन्सर येणार -2 -2 × 1 -2 पुढे -2 आणि -1 -3 -3 × -3 +9. पुढे याचा आन्सर आहे ना 0 -1 -1 × +1 म्हणजे -1. मग हा झाला आपला डेल्टा वाय. याचा आन्सर काय ते चेक करा. डेल्टा वाय इज इक्वल टू -1 आणि -2 -1 आणि -2 -3 + 9 म्हणजे याचा आन्सर येणार मित्रांनो 6. हे झाला आपला 3. ओके, हा झाला आपला 3. सो बघा, हा झाला नाव फाइंड आउट द डेल्टा एक्स. इथं तुम्ही म्हणा नाव फाइंड आउट द डेल्टा वाय. आता तिसरं काय राहिलं, डेल्टा झेड. नाव फाइंड आउट डेल्टा सफिक्स झेड. सेम असं तुम्हाला इथं लिहायचं आहे. नाव फाइंड आउट डेल्टा सफिक्स एक्स. एक्स झाला, वाय झाला, आता झेड. चला आता झेडचा कसा असणार, डेल्टा झेड इज इक्वल टू एक्स ॲज इट इज 1 1 1 वाय ॲज इट इज 1 -1 0 1 आणि झेडला रिप्लेस करायचं कॉन्स्टंटने, जे काय आहेत 3 1 0 3 1. ओके, चला मग ह्या गोष्टी याला त्याला सॉल्व्ह करूयात आपण. आता याला सॉल्व्ह करूयात. पहिला आहे 1. मग हा ज्या कॉलम मध्ये जे कट झाल्यानंतर यांचं मल्टिप्लिकेशन -1 × 0 0 -1 × 1 1. दुसरा एलिमेंट घेताना निगेटिव्ह साईनने घ्यायचा असतो. तो ज्या कॉलम मध्ये ज्या रो मध्ये ते डिलीट 1 × 0 0 -1 × 1 -1 प्लस तिसरा एलिमेंट 3 आहे. तो ज्या रो मध्ये कॉलम मध्ये डिलीट 1 × 1 1 मायनस 1 × -1 -1 सो इट बिकम +1. सॉल्व्ह करायला याला -1 -1 अधिक म्हणजे हा झाला +1. 1 आणि 1 झाले 2 आणि हा 6 म्हणजे -1 +1 0 आणि हा काय आला 6. तर मित्रांनो इथून डेल्टा झेडची व्हॅल्यू काय आली 6. डेल्टा झेडची व्हॅल्यू आली 6. हा झाला आपला 4. हा झाला 4. लक्षात घ्या. तर इथं आपण काय फाइंड आउट केला, डेल्टा इज इक्वल टू 6. इथं डेल्टा एक्स इज इक्वल टू 6, डेल्टा वाय इज इक्वल टू 6 आणि डेल्टा झेड इज इक्वल टू 6. सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे आलेल्या आहेत. चला आता या सिस्टीमचा आन्सर मी तुम्हाला इथं देतो. सो देअरफॉर सोल्युशन ऑफ गिवन सिस्टीम बाय Cramer's rule
इज. ओके, सोल्युशन ऑफ द गिवन सिस्टीम बाय क्रॅमर्स रूल इज. बोला एक्स किती असणार मग, एक्स इज इक्वल टू डेल्टा एक्स डिवायडेड बाय डेल्टा. बोलो मग डेल्टा एक्स ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो, डेल्टा एक्स ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि डेल्टाची व्हॅल्यू किती आहे 6. सो डेल्टा एक्स इट इज 6 डिवायडेड बाय 6 डिवायडेड बाय 6. मग याचा आन्सर किती आला 1. सो एक्स ची व्हॅल्यू आली 1, एक्स ची व्हॅल्यू आली 1. नंतर वाय ची व्हॅल्यू डेल्टा वाय डिवायडेड बाय डेल्टा. डेल्टा वाय ची व्हॅल्यू आहे 6 डिवायडेड बाय 6. इथून तुम्हाला मिळेल y इज इक्वल टू 1. हा झाला y इज इक्वल टू 1. नंतर z इज इक्वल टू डेल्टा z डिवायडेड बाय z इज इक्वल टू 6. ही डेल्टा z ची व्हॅल्यू पण आहे 6 डिवायडेड बाय 6. याचं उत्तर येणार 1. सो z इक्वल टू 1. आणि या सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही कुठून पुट केल्या, डेल्टा इज इक्वल टू 6, डेल्टा x इज इक्वल टू 6, डेल्टा y इज इक्वल टू 6 आणि डेल्टा z इज इक्वल टू 6. हे कुठून, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 2 3 and 4. सो इक्वेशन नंबर 1 2 3 4 पासून या सगळ्या व्हॅल्यूज आपण इथं सबस्टिट्यूट केल्या आणि फायनल आन्सर आपल्याला काय मिळालं, x इक्वल टू 1, y इक्वल टू 1, z इक्वल टू 1. ठीक आहे, मग नंतर लिहून टाकायचं देअरफॉर फायनली x, y, z इज इक्वल टू 1 1 1. हे आलं मित्रांनो तुमचं सोल्युशन. ठीक आहे, हे अशा पद्धतीने याला सॉल्व्ह करावं लागतं बाय युजिंग क्रॅमर्स रूल. ओके, परत एकदा सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. जी सिस्टीम दिलेली आहे ती सिस्टीम ॲज इट इज लिहायची. सगळ्यात आधी फाइंड आउट करायचं कॅपिटल म्हणजे डेल्टा, आणि तो डेल्टा काय असतो रे, इट इज द डिटर्मिनंट ऑफ द कोइफिशियंट्स. कोइफिशियंटचा डिटर्मिनंट मग तो घ्या, त्याचा आन्सर फाइंड आउट करा. नंतर डेल्टा एक्स, डेल्टा एक्स म्हणजे काय, फक्त एक्सच्या जागेवरती कॉन्स्टंट येणार, बाकी वाय आणि झेडचे कोइफिशियंट ॲज इट इज राहणार. मग त्याला सॉल्व्ह करा. नंतर डेल्टा वाय, वायच्या कोइफिशियंटला कॉन्स्टंटने रिप्लेस करा, बाकीचं ॲज इट इज राहणार. नंतर डेल्टा झेड, झेडच्या कोइफिशियंटला कॉन्स्टंटने रिप्लेस करा, बाकीचं ॲज इट इज. आणि ते सगळे 4चे 4 डिटर्मिनंट सोडवा. हे 4 डिटर्मिनंट झाल्यानंतर मग तुम्ही काय करू शकता बाय युजिंग क्रॅमर्स रूल, डेल्टा एक्स बाय डेल्टा एक्स, वाय इज इक्वल टू डेल्टा सफिक्स वाय बाय डेल्टा वाय, झेड इज इक्वल टू डेल्टा सफिक्स डेल्टा झेड बाय डेल्टा. या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करा. शेवटी तुम्हाला एक्स वाय आणि झेडची व्हॅल्यू मिळून जाईल. हे झालं मित्रांनो क्रॅमर्स रूलचं म्हणजे डिटर्मिनंटचं अप्लिकेशन जे आहे क्रॅमर्स रूल. तर अशा पद्धतीने तुम्ही सिस्टीम सॉल्व्ह करू शकतात बाय युजिंग क्रॅमर्स रूल. हा प्रश्न समर एक्झाम 2019 मध्ये MSBTने विचारलेला होता. सो आय थिंक तुम्हाला क्रॅमर्स रूल इथं समजला असेल. त्याच्या बेसिसवर आपण एक न्यूमेरिकल पण इथं सॉल्व्ह केले. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय करूयात, आणखी क्रॅमर्स रूलवरचे प्रॅक्टिस क्वेश्चन आपण घेऊयात की जे MSBT मध्ये विचारलेले आहेत. त्यासोबतच याच्यामध्ये आणखी काही व्हेरिएशन येऊ शकतं का, वेगळ्या प्रकारचे प्रश्न असू शकतात का, ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करूयात. ओके, आता इथं आपण थांबूयात.